राम शेतकरी बंधूंनो, मी कराळे DRO हे आपलं कराळे 999 चॅनल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। शेतकरी बंधूंनो, आपल्या राज्यामध्ये उद्याच्या 27 तारखेपासून काही भागामध्ये वादळी वाऱ्यासोबत तर काही ठिकाणी तुरळक प्रमाणामध्ये या पावसाला सुरुवात होणार आहे। तेव्हा हा उद्याचा पाऊस जो आहे तो कुठे पडणार आहे, म्हणजे येणाऱ्या 27 तारखेपासून तर 29 तारखेपर्यंत आपल्या राज्यामध्ये भाग बदलत कुठे जास्त तर कुठे कमी या प्रमाणामध्ये हा पावसाला सुरुवात होणार आहे। तेव्हा उद्या सकाळी 7 वाजल्यापासून सोलापूर जिल्ह्यापासून हा पावसाला सुरुवात होईल। पश्चिम महाराष्ट्रातून या पावसाला सुरुवात होईल। तसंच सोलापूर असेल, त्याच्यात तुळजापूर असेल, त्यानंतर औसा, निलंगा, लातूर, शिरूर, अनंतपाळ, परळी, गंगाखेड, पूर्णा, वसमत, नांदेड, भोकर, हिमायतनगर। हो, परत एकदा ऐका, उद्या सकाळी 7 वाजल्यापासून या पावसाला सुरुवात होईल आणि हा पावसाचा जो काही प्रवास आहे तो प्रवास उद्या 7 वाजल्यापासून तर 3 वाजेपर्यंत दुपारच्या सोलापूर, तुळजापूर, औसा, निलंगा, लातूर, शिरूर, अनंतपाळ असेल, त्याच्यानंतर तुमचं परळी, गंगाखेड, पूर्णा, वसमत, नांदेडचा जो काही वाघाळा परिसर आहे त्या परिसरामध्ये, तसंच भोकर, हिमायतनगर करून बिदर वगैरे या भागामध्ये या पावसाला एक थोडीशी विश्रांती मिळेल। तसंच दुपारी 4च्या नंतर हा पाऊस परभणी जिल्ह्यामध्ये सर्वदूर तुरळक प्रमाणात हलक्या प्रमाणामध्ये हा पाऊस जिंतूर, सेलू, पाथरी, मानवत या भागामध्ये या पावसाला सायंकाळच्या टायमाला सुरुवात होईल। तसंच हा पाऊस हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा संध्याकाळच्या टायमाला पडणार आहे। तसंच त्यानंतर तुमचा विदर्भातला जो काही भाग आहे त्या भागामध्ये सुद्धा उद्या सायंकाळी जसं मेहकर असेल, अकोला असेल, कारंजा असेल या भागामध्ये हा पडणार आहे। परंतु हा पाऊस उद्या 27 तारखेला सर्वदूर तर काही भाग म्हणजे जसं की बीड असेल, केज असेल, धाराशिव असेल या भागामध्ये फार अत्यल्प कमी प्रमाणामध्ये ढगाळ वातावरण राहील, परंतु पाऊस फार कमी राहील। पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण राहील, पावसाची शक्यता नाहीये। परंतु 28 तारखेला मात्र हा पाऊस सकाळी 10च्या नंतर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मात्र अतिवृष्टी होण्याची, म्हणजे त्या जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे। जालना भागामध्ये सुद्धा हा पाऊस सर्वात जास्त पडणार आहे। त्यामध्ये जालन्याचा जो काही एरिया म्हणजे देऊळगाव राजा असेल, मही असेल, तसंच सिल्लोड असेल या भागामध्ये पाऊस वादळी वाऱ्यासोबत नुकसानकारक असा पडणार आहे। तेव्हा जालना जिल्ह्यातील जे काही सिल्लोड आहे, देऊळगाव राजा आहे, मही आहे, इथल्या शेतकऱ्यांना थोडासा सतर्कतेचा इशारा म्हणून या पावसापासून जरासं आपल्या शेतीचं नुकसान टाळण्यासाठी जी काही उपाययोजना करता येईल, नियोजन करता येईल ती करावी। तसंच हा अकोलाचा जो काही परिसर आहे या अकोल्याच्या परिसरामध्ये सुद्धा वादळी वाऱ्यासोबत या पावसाला सुरुवात होणार आहे। सर्वात जास्त पाऊस हा जसं की 28 तारखेला दुपारी 2 ते 4च्या नंतर जळगाव, जामोद, तसंच बुरहानपूर, त्याच्यानंतर त्या आजूबाजूचा जो काही परिसर आहे, चाळीसगाव असेल, धुळे असेल या भागामध्ये हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस वादळी वाऱ्यासोबत पडणार आहे। तेव्हा शेतकरी बंधूंनो, 27 आणि 28 तारखेला आपल्या राज्यामध्ये सर्वदूर बहुतांश ठिकाणी काही भागांना वगळता सांगितलेल्या ठिकाणी सर्वात जास्त या पावसाची शक्यता आहे। तेव्हा परत एकदा आपल्याला सांगू इच्छितो की आपल्या राज्यामध्ये 27 तारखेपासून तर 29 तारखेपर्यंत सर्वदूर हलका मध्यम तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासोबत या पावसाला सुरुवात होणार आहे। तसंच मध्यंतरी आमच्या मंठा तालुक्यातून बऱ्याचशा शेतकऱ्यांची चौकशी होत असते, तर तेव्हा शेतकरी बंधूंनो 27 तारखेला संध्याकाळी आणि 28 तारखेला मंठा, परतूर या भागामध्ये पावसाला चांगली पडण्याची शक्यता आहे। तेव्हा आपला जो काही रब्बी पीक आहे चना, या पिकाला जर पाणी देण्याची जर जास्त आवश्यकता असेल तर तुम्ही हे येणारे 2 दिवस थोडासा वाट बघावी, कारण वरचं पाणी आणि पावसाचं पाणी जर पडलं तर चण्याला मर लागण्याची शक्यता जास्त असते। तेव्हा शेतकरी बंधूंनो, हा संदेश तुमच्यापर्यंत तर आलेला आहे, परंतु हा संदेश खरंच शेतकऱ्यांना महत्त्वाचा ठरू शकतो। व आपण हे चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा। धन्यवाद।